नवी मुंबईमध्ये एस्कॉर्ट टेम्पलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचलेले आहेत। जय श्रील प्रभुपाद की जय। नमः विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले। नवी मुंबईमधली ही थेट लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा मुंबई दौरा, अनेक प्रकल्पांचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं। आताची हे दृश्य आपण पाहतोय एस्कॉर्ट मुंबई मंदिरातली। या मंदिराचं उद्घाटन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेलं आहे आणि त्याची आपण ही लाईव्ह दृश्य पाहतोय। एस्कॉन मंदिराचं लोकार्पण हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतंच पार पडलं। नवी मुंबईतली हे दृश्य खरं तर या मंदिराच्या उभारणीला 12 वर्ष लागलेली होती। आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा मुंबई दौरा, सकाळीच आपण पाहिलं 2 पाणबुड्यांचं लोकार्पण त्यांच्या हस्ते झाला आणि आताची ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय इस्कॉन मंदिरातली, ज्या ठिकाणी नरेंद्र मोदी पोहोचलेले आहेत आणि त्यांच्या हस्ते लोकार्पण हे नुकतंच झालेलं आहे आणि ही लाईव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजवर पाहतोय। तर या मंदिराचे आपण काही मुद्दे सुद्धा पाहूयात। भक्तांना बोटिंगचा सुद्धा यामध्ये आनंद घेता येणार आहे। वैदिक शिक्षणासाठी कॉलेज लायब्ररी सुद्धा या ठिकाणी असणार आहे। आशियातील सर्वात दुसरं मोठं हे इस्कॉन मंदिर आहे। नवी मुंबईतलं हे मंदिर 2.5 एकर जागेवर हे भव्य असं मंदिर उभारण्यात आलंय। मंदिराच्या उभारणीला 12 वर्ष लागलीत आणि मंदिराच्या उभारणीसाठी 200 ते 300 कोटींचा हा खर्च देखील आला। 3000 भक्तांना एकत्र बसण्याची व्यवस्था या मंदिरामध्ये असेल। देश विदेशातून आलेल्या भक्तांना या मंदिरामध्ये राहता सुद्धा येईल। नौकानयनासाठी भव्य तलावाची निर्मिती सुद्धा या मंदिरामध्ये करण्यात आली आहे। त्यामुळे भक्तांना बोटिंगचा सुद्धा आनंद या मंदिरातून घेता येईल। तर आपण हे काही मुद्दे पाहिले। दुसरं मोठं हे खरं तर मंदिर आहे, नुकतंच त्याचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं। अनेक मंदिरातले पुजारी सुद्धा आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। 2.5 एकर जागेवर असं हे भव्य असं मंदिर उभारण्यात आलेलं आहे इस्कॉन मंदिर, ज्याला उभारणीसाठी तब्बल 12 वर्ष लागलेली होती। अनेक जणांना या खरं तर मंदिराची प्रतीक्षा होती। तर हे मंदिर आहे ते खारघरमध्ये आहे, ज्याचं उद्घाटन नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं। अनेक देश विदेशातून आता पर्यटकांना किंवा नागरिकांना या मंदिरात येता येईल। अनेक सोयीसुविधा या मंदिरामध्ये उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत। अनेक नागरिकांना खरं तर या मंदिराची प्रतीक्षा होती। 12 वर्ष या मंदिराच्या उभारणीला लागलेले होते। नुकतीच आपण लाईव्ह दृश्य पाहिली। खारघरमध्ये हे इस्कॉन मंदिर आहे, ज्याचं उद्घाटन लोकार्पण हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतंच झालं। अनेक मंदिरातले पुजारी सुद्धा त्यांच्या समवेत होते, ज्यांच्या उपस्थितीत या मंदिराचं लोकार्पण त्यांनी केलं। इस्कॉन मंदिराची आपण काही खास वैशिष्ट्य सुद्धा पाहिली। 2.5 एकर जागेवर हे भव्य असं खारघरमध्ये मंदिर उभारण्यात आलेलं आहे। जवळपास 12 वर्षापासून या मंदिर उभारण्याचं काम सुरू होतं। 200 ते 300 कोटींचा खर्च या मंदिर उभारण्याला आलेला आहे। सोबतच 3000 भक्त एकत्र या मंदिरामध्ये बसू शकतात अशी व्यवस्था सुद्धा या मंदिरामध्ये करण्यात आली आहे। अनेक देश विदेशातून सुद्धा भक्त या ठिकाणी येऊ शकतात। सोबतच नौकानयनासाठी भव्य तलावाची निर्मिती या मंदिरामध्येच करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे भक्तांना आणि बाहेरील पर्यटकांना सुद्धा या बोटिंगचा आनंद घेता येईल। सोबतच महत्त्वाचं म्हणजे वैदिक शिक्षणासाठी कॉलेज लायब्ररी सुद्धा या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे आणि आशियातील सर्वात दुसरं मोठं हे इस्कॉन मंदिर। आणि इस्कॉन मंदिरातली आपण ही थेट लाईव्ह दृश्य पाहतोय। 12 वर्ष खरं तर या मंदिर उभारणीसाठी लागलेली होती। अनेक
भाविकांना नागरिकांना या मंदिराची प्रतीक्षा होती. अखेर आज त्याचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेलं आहे. खारघरमध्ये हे खरं तर मंदिर आहे. नुकतीच अनेक पुजारी सुद्धा आपल्याला त्यांच्या समवेत दिसत आहेत, तर त्यांच्याकडून पूजा सुद्धा खरं तर केली जाते. सोबतच नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सत्कारही त्यांच्या मार्फत करण्यात आला. पूजा अर्चा करून या मंदिराचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला. आपण ही थेट लाईव्ह दृश्य पाहतोय. इस्कॉन मंदिरातली ही आतमधली थेट लाईव्ह दृश्य. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आता आपण नुकतंच पाहिलं पूजा सुद्धा करण्यात आली. इस्कॉन मंदिरातून ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतंच इस्कॉन मंदिराचं लोकार्पण झालं. पूजा अर्चा सुद्धा या ठिकाणी केली गेली, आरती सुद्धा केली गेली. अनेक पुजारी अनेक भाविक सुद्धा आपल्याला या ठिकाणी काही पाहायला मिळत आहेत. खरं तर अनेक वर्षांपासून ही प्रतीक्षा होती, हे मंदिर नेमकं कसं असेल, कसं असणार आहे, आणि ती प्रतीक्षा अखेर संपलेली आहे. खारघरमधलं हे आशियातील सर्वात मोठं दुसरं हे मंदिर आहे, जे आता सर्व भाविकांना सुद्धा उद्यापासून सुरू होईल. पर्यटकांना सुद्धा खरं तर ही मोठीच पर्वणीच असणार आहे. इस्कॉन मंदिरातून नरेंद्र मोदी यांची आपण ही थेट लाईव्ह दृश्य पाहतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा मुंबई दौरा, सकाळीच अनेक प्रकल्पाचं लोकार्पण त्यांच्या हस्ते झालं, उद्घाटन त्यांच्या हस्ते झाला, आणि नुकतीची ही थेट लाईव्ह दृश्य त्यांच्या हस्ते इस्कॉन मंदिराचं हे उद्घाटन झालेलं आहे. खारघरमध्ये हे मंदिर आहे ज्याचं उद्घाटन नरेंद्र मोदी करतायत, आणि ही मंदिराच्या आतमधली दृश्य आहेत. पूजा त्यांच्याकडून केली जाते. अनेक भाविक सुद्धा किंवा अनेक पुजारी आपल्याला त्यांच्या समवेत दिसत आहेत. अगदी थोड्या वेळापूर्वीच आपण पाहिलेलं होतं. पुजारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सत्कारही करण्यात आला, आणि त्यानंतर आरती करत किंवा पूजा करत त्यांनी हे मंदिराचं लोकार्पण केलं.